नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिव। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। हमारे वंदे भारत लाइव न्यूज चैनल के आइडियल पत्रकार संगठन कार्य क्षेत्र संपूर्ण भारत के उपाध्यक्ष राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रदीप कामले की नासिक से लाइव रिपोर्ट। माता सप्तशृंगी के मंदिर में श्रद्धालुओं के साथ धोखा, आस्था के नाम पर लूट मचा रखी है। ट्रस्टियों ने माता सप्तशृंगी मंदिर में भक्तों के साथ धोखाधड़ी और लूटमार की घटनाएं बहुत तेजी से बढ़ती जा रही हैं। लोगों की भीड़ दिन ब दिन बढ़ती जा रही है। इसी का फायदा ट्रस्टी उठाते हुए नजर आते हैं। मंदिर में सुविधाओं की काफी कमी देखी जा रही है। श्रद्धालुओं को दर्शन मंडप से धक्के मारकर निकाला जा रहा है। न चरण छूने देते हैं और न ही माता का ठीक से दर्शन लेने दे रहे हैं। तो धर्मदाय आयुक्त जी, माता को ठेकेदारों के चंगुल से मंदिर को मुक्त कीजिए और श्रद्धा आस्था का नाजायज फायदा ट्रस्टी उठा रहे हैं। जहां न पानी की सुविधा ना हो, ऐसी घटना आस्था के लिए शर्मसार करने वाली घटना है। साथ ही धक्का मुक्की की घटनाएं आए दिन होती जा रही हैं। जहां तक माता के दरबार में दिया जलाया जाता है, जो भक्त उसमें तेल डालते हैं, तेल के साथ साथ नारियल भी चोरी हो रहा है या बाहर बिका जा रहा है। वही नारियल वही तेल फिर माता के मंदिर में आ रहा है। इसमें श्रद्धालुओं के साथ बहुत बड़ा धोखा किया जा रहा है। महाराष्ट्र शासन की मंत्री तो कोसों दूर नजर नहीं आ रहे हैं। चुनाव के वक्त माता जी करते हैं, ना ध्यान दे रहा है और ना ही ट्रस्टी। क्या माता का मंदिर राम भरोसे चलेगा? धर्मदायी आयुक्त जी, आप क्या कर रहे हो? क्या ट्रस्टियों को अपने वरदान दे रखा है? चाहे ऐसी लूट करो। अगर धर्मदाय आयुक्त ऐसे ही माता रानी के भक्तों की लूट मार करने वाले लोगों पर जल्दी कार्रवाई करें, नहीं तो वंदे भारत न्यूज आपका बुर्का उतार कर रहेगा। देखते हैं हमारे वंदे भारत न्यूज चैनल के लाइव रिपोर्टर प्रदीप कामले की लाइव रिपोर्ट। सर, बघा मंदिराचं काम चालू आहे। गेल्या किती वर्षांपासून तेच काम चालू आहे। मंदिराचं सगळ्यात मोठं भक्तांना दर्शनासाठी हा गाभारा कुंभमेळ्याच्या आधी मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक दर्शनासाठी भक्तांना देवीच्या पादुकावरती त्याचं नतमस्तक झाला पाहिजे, त्याला दर्शन झालं पाहिजे। त्याचं भक्तांना दुःख सुख सांगण्यासाठी त्याला मिनिटभर वेळ मिळाला पाहिजे। वेळ देत नाही आणि VIP साठी 100 रुपये पास तो बंद झाला पाहिजे। आणि पहिली कमान मोठी होती, यांनी मुद्दाम कमान लहान केली आणि तो स्तंभ तिथे लावला। तो स्तंभ या कोपऱ्यात लावला पाहिजे। सर, ही जी बघायची भूमिका आहे। तुळजापूरला, कोल्हापूरला, सोलापूरला सगळ्या दीपावली चालू, यांचा हे धंदा झाला आहे। यांनी हे नाटक केलं आहे, याची दीपावली चालू नाही यांच्यावर। ही इथे ती चालू केली पाहिजे। इतकं तेल येतं, हे तेल गोळा करतात साहेब आणि विक्री करतात। यांचा हा धंदा चालू झाला आहे। हा बघा साहेब, हिला ज्योत आहे का बघा बरं, ज्योत चालू आहे का बघा बरं। ही तेल गोळा करतात साहेब, ही बाई तेल गोळा करतात, ही ज्योत बंद आहे साहेब। बघा साहेब, हा कसं हे बाबा किती घाण तेल सर, हे घाण तेल विक्री करतात, ते लोकांना खाऊ घालतात, विक्री करतात साहेब इथे। हे बा सगळे स्तंभ बंद आहे साहेब। इथे मॅनेजर नाहीये, इथे जनरल मॅनेजर नाहीये, काही नाही साहेब। आणि बाबा 40 चोर काम, हे काम बंद झाले पाहिजे। वड रे वड असं निष्कृत काम केलं आहे आणि हे काम बंद झालं पाहिजे। कोट्यवधी रुपये, 200 कोटी आदरणीय नामदार अजितदादा पवार, दादाजी भुसे साहेब, आदरणीय आमच्या तालुक्याचे विकास पुत्र नितीनजी पवार, आदरणीय भुजबळ साहेब यांनी 150 कोटीची फंड दिला साहेब। बघा साहेब काम कशी, या 150 कोटींनी फंड दिलाय, काम बघा कशी करतात लोक। आणि आदरणीय मंत्री महोदय हे सगळे विकास पुरुष आहे। या गडाला भुजबळ साहेब, शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र साहेब, भुसे साहेब, भुजबळ साहेब आणि आमचे तालुके सुरगाणा आणि कळवणचे आमदार नितीनदादा साहेब यांनी बोलायचं सहकार्य करून कोट्यवधी रुपये दिले साहेब। कामं बघा कशी साहेब। या ठिकाणी गटारीचा प्रश्न देखील मोठा आहे, भ्रष्टाचार मोठा पाहून घ्या साहेब। हे बघा साहेब, तुम्ही गेले सगळं, हे काम बंद करा। जून पर्यंत प्रत्येक भक्ताला पाणी पाहिजे पाहिजे। यांच्याकडे 2 मोठे टँकर आहे आणि पाण्याचे टँकर असून पाण्याचा सिंटेक्स टाक्या आणून प्रत्येक भक्तांना गावात तलावाकडे आपल्या पार्किंग पर्यंत पाणी पाहिजे पाहिजे। ट्रस्ट मंत्री या गावाने अतिक्रमण केलं आहे, पण ट्रस्टनी पहिल्या पैकीचे एवढं मोठं अतिक्रमण केलं आहे
का माझ्या भक्तजनांना दर्शन करता येत नाही. स्टीलचे प्लेटी मारला आहे, एंगल मारला आहे. इथून दोन भक्तजन 50 लाख पब्लिक दर्शनाला जाईल कशी आणि येईल कशी हे ट्रस्टने मुद्दाम चालू केले का चंगराचंगरीमध्ये जास्त माणसं मरावे, जास्त चंगराचंगरी व्हावी म्हणून हा डोम तयार केलेला आहे. त्या ट्रस्टने त्वरित डोम बंद नाही केल्यास त्यांनी इथं उपोषण बसल, ग्रामसेवक बसतील, व्यापारी बसतील आणि भाविक बसतील. हा 3 फुटीच्या रस्त्यातून 10 लाख भाविक कसे जातील हा मोठा प्रश्न पडला आहे साहेब. त्याप्रमाणे जो शेंदूरने पण जो ड्रोन केला आहे तो बाजूला हटवावा, तो त्यांनी मुद्दाम केला आहे का. याचं कारण काय, चंगराचंगरी वाढली म्हणजे लोक पळून जातील, ग्रामाच्या पळून जातील, व्यापारी पळून जातील. भोपाळवरनं ट्रस्टची परवानगी आणली पाहिजे. पुन्हा राज्यात परवानगी आणि 50 फूट पायऱ्या या दगडी किंवा कॉन्क्रीटच्या करायला म्हणजे भक्तजनाला दर्शन होईल. गाभारा मोठा करावा. 1975 साली ट्रस्ट तयार झाला आणि 1978 पासून सुरेश दामोदर निकम, माधवराव चवंके, विश्वस्त गाजनी सर, साठे सर होते, लेले सर होते, तेव्हापासून मंदिराचं काम चालू करत. अजून मंदिर बंद होत नाही, काम पूर्ण. जो ट्रस्टी आला साहेब तो तोडफोड आणि मंदिराला प्लॅन नाही साहेब, तोडफोडीला प्लॅनची तोडफोड करतात आणि पैसे कमावतात. आणि ही ट्रस्टची मिटिंग गडावर झाली पाहिजे. यांची मिटिंग नाशिकला खरबंद पाटला होती. आम्हाला काय माहिती ग्रामस्थांना इथे काय चालू आहे काय नाहीये आणि अतिशय ग्रामस्थांची फसवणूक करतात सप्ताहाचे लोक. कुठल्या भक्ताला पाणी मिळत नाही प्यायला, कुठल्या भक्ताला पाणी मिळत नाही प्यायला. भक्तजन पाणी पाणी अम्मा मायची जय, भक्त मालका जय, पायपाय येतात, पायाला फोड येतात, भक्तांना दर्शन मिळत नाही साहेब. आणि व्हीआयपीची पावती भरून भक्तांची फसवणूक करतात. हा जिजाकर ट्रस्टीने बंद केला पाहिजे. बरेच वेळा मी वाचा फोडली ही जिजाकर साहेब या विश्वासाने बंद केलाच पाहिजे. इथून घुसता येत नाही आणि याच्यातून 50 लाख पब्लिक कशी जाणार. यांनी अतिक्रमण केलेलं सर, यांनी मुद्दाम केलं. चंगराचंगरी वाढवावी, चंगराचंगरी व्हावी, भाविक भक्त भरून जावे यांचा हा ट्रस्टचा उद्देश आहे. भाविक भक्त कोणी 7 नारळ, कोणी 11 नारळ, कोणी 21 नारळ, कोणी 101 नारळ फोडण्याचा प्रयत्न करतो, तोरण मारतात. हे त्यांच्याकडून काढून घेतात आणि असे याच्यात टाकतात आणि याची विक्री करतात. कुठल्याच भक्तांना नाव फोडून देतील गर्दीमध्ये. मग भक्तांनी घरी प्रसाद न्यायचा काय, कुंकू न्यायचा, काही जागेत पडवून न्यायचे का प्रसाद न्यायचा हे आमच्या लक्षात येत. नारळाची विक्री होती डेली रोज सगळी विक्री होती. भक्तांना नारळ फोडता आले पाहिजे. कोटीने वाढलं इथं 721 करावे वकीलच का, बाकी भावी भक्त ट्रस्ट होऊ शकत नाही का, कोणी माळकरी होऊ शकत नाही का, कोणी पंढरपूरचा विकरण्याचा माल होऊ शकत नाही का. 721 विश्वस्त करावे म्हणजे या गावाचा विकास होईल साहेब. आणि जी मिटिंग साहेब नाशिकला होती तिथची मिटिंग इथं व्हावी. ते स्कॅनर लावले आणि देणगी गोळा करतात, फक्त देणगी गोळा करतात. ते देणगीचे पैसे काय करतात काय करत नाही त्यांनाच माहिती. आणि मंदिराचं काम चालू साहेब. गाभारा तेवढाच आहे. गाभाऱ्यामध्ये वॉचमन लोक, सिक्युरिटी लोक भक्त काही बोललं का मारहाण करतात. त्या भक्तांनी दर्शन घ्यायचं का मार खायचा. माझे भक्त देवीच्या दर्शनासाठी आले आहेत, ते कर्मचाऱ्यांचा मार खाण्यासाठी आले नाही. आतापर्यंत किती माझ्याकडे तक्रारी आल्या आहे साहेब. अहो एवढी गर्दी वाढली कर्मचाऱ्यांना. अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक नमस्कार और देखते रहिए वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिव.